गरिबांना मोफत उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली आहे। पण अनेकांना हे कार्ड नेमकं कसं बनवायचं याची माहिती नाही आहे। तर आजच्या या व्हिडिओतून आपण आयुष्मान भारत कार्ड नेमकं कसं बनवायचं याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनवरती काही सोप्या स्टेप फॉलो करून आयुष्मान कार्ड बनवू शकता। यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलवरती आयुष्मान भारत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर तुमच्या पसंतीची भाषेची निवड करा। त्यानंतर लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला बेनिफिशरीवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला कॅप्चा आणि मोबाईल नंबर भरायचा आहे। यानंतर तुमच्यासमोर सर्च फॉर बेनिफिशरीचे पेज उघडेल। येथे तुम्हाला स्कीममध्ये PMJY निवडायचे आहे। यानंतर तुम्हाला तुमचे राज्य किंवा जिल्हा निवडून तुमचा आधार नंबर टाकावा लागेल, ज्यामुळे तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करू शकाल। ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यांची आयुष्मान कार्ड दिसतील। ज्यांचे आयुष्मान कार्ड बनलेले नाही त्यांच्या नावापुढे तुम्हाला ऑथेंटिकेट असे दिलेले आहे। ज्या सदस्यांच्या नावापुढे ऑथेंटिकेट लिहिलेले दिसेल त्यावर टॅप करून तुम्हाला सदस्यांचा आधार नंबर टाकून आणि वन टाईम पासवर्ड टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सदस्याचा एक फोटो देखील क्लिक करायचा आहे। यानंतर सदस्याचा मोबाईल नंबर आणि तुमचे त्याच्यासोबतचे काय नाते आहे हे याची माहिती भरावी लागेल। अशा प्रकारे EKYC पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल। एक आठवड्यात सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्ही याच ॲपमधून त्या सदस्याचे आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करू शकता। आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून तुम्ही अनेक गंभीर आजारावरती देखील मोफत उपचार घेऊ शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।